काय एका दिवसात 50 ते 60 डझन आंबे विकले? तर नमस्कार भाऊकी, आज तुमच्या भावाच्या सुट्टीचा दिवस म्हणून निघालो आंब्यांची घरपोच डिलिव्हरी करायला. आंब्यांची शॉर्टिंग करून पहिलीच ऑर्डर घेऊन निघालो KJ सोमिया हॉस्पिटल इथं. पहिलीच ऑर्डर 16 बॉक्सची होती, जे की एक बॉक्स मध्ये 2 डझन होते. त्यासाठी पोर्टर बुक केलेलं. तिथेच मला रोशन भाऊ पण भेट. मग बाकीच्या ऑर्डर घेऊन दोघेही निघालो चेंबूरला. चेंबूरच्या 3 ऑर्डर होत्या. पहिली ऑर्डर 5 डझन, दुसऱ्या ऑर्डर 14 डझन, तिसरी ऑर्डर 2 डझन. अशा तिन्ही पण ठिकाणच्या ऑर्डर देऊन निघालो गोरेगाव मालाड मध्ये पोहोचलो. पायांची बेकार वाट. मग आला आपला भाऊ आंबे घ्यायला ICICI बँक. बघा कसं चाललंय गावचे 5 डझन आंबे घेऊन. मालाडवरून अंधेरीला जाताना आम्हाला दिसली ती म्हणजे महानंद डेअरी. रोशन भाऊ बोला, इथली बहार लस्सी जाम प्रसिद्ध आहे अख्ख्या महाराष्ट्र मुंबईमध्ये. मग काय लस्सी बोललो की माझा ताप असो, कारण लस्सी हा तुमच्या भावाचा आवडता विषय. टेस्ट मध्ये पण जबरट, एकदम भाई, नादच नाही ना. तुम्ही पण इकडे कधी आला तर इथली लस्सी नक्की ट्राय करा. आपण थंड झालो. मग हिला कशी उपाशी ठेवायची बोललो, हातोहात हिला पण पेट्रोल देऊन टाक. पेट्रोल भरून आलो माईकडे. सत्यनारायण महापूजा होती म्हणून थोडाही वेळ न घालवता केली घेऊन थेट आलो माईकडे. पूजेच्या पाया पडलो नाही तर तेवढ्यात अण्णा पण कामावरून आला. मग काही कुटुंबासोबत थोडी गप्पा गोष्टी करून आम्ही निघालो घरी. घरी येऊन अजून एक ऑर्डर आली, ती म्हणजे गोडपदेव म्हाडा कॉलनी मधली. 11 वाजले आणि भाऊ शेवटची ऑर्डर द्यायला गेला. जाम झोप आले भावांनो. आज दिवसभर मेहनतीचा घाम घाललाय. आता घरी जाऊन जी झोप लागल ना, ते डायरेक्ट स्वर्ग. चला तर भाऊकी, आयुष्य छोटं आहे पण स्वप्न खूप मोठी आहेत. मेहनत करत राहूया. भेटूया आता पुन्हा उद्या.